व्हायरल होत असलेल्या या कथित पत्रामध्ये अनेक विसंगती आढळतात। त्यात बांगलादेश या शब्दाचेही चुकीचे स्पेलिंग आहे। याशिवाय जमात-ए-इस्लामीने अधिकृत निवेदन जारी करून हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे। 21 जुलै रोजी रिपब्लिक या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या एका बातमीत असा दावा करण्यात आला आहे की बांगलादेशातील इस्लामवादी राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामी यांनी 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला असून या कथित भारतविरोधी टूलकिटशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या वृत्तामध्ये रिपोर्टरने हा भारतविरोधी टूलकिटचा समन्वयित प्रयत्न होता का असा प्रश्न उपस्थित करत शाहीनबाग, लाल किल्ला आणि इतर आंदोलकांमध्येही याच टूलकिटचा वापर झाल्याचा आरोप केला आहे। तसेच अँकरने सीजेपीच्या कार्यकर्त्यांना गुंड आणि दंगेखोर म्हणत त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा व अनेक निष्पाप पोलीस जखमी झाल्याचा दावाही केलाय। या वृत्तासाठी आधार म्हणून जमात-ए-इस्लामी यांनी भारतातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारे कथित पत्र किंवा औपचारिक निवेदन असल्याचा दावा करण्यात आला। 21 जुलै 2026 रोजीचे हे कथित पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। दरम्यान न्यूज 18नेही या व्हायरल पत्राचा फोटो प्रसिद्ध करत बांगलादेश जमात-ए-इस्लामी सेंड सपोर्ट लेटर टू डेली प्रोटेस्टर्स एक्सक्लुझिव्ह फ्रॉम इंटेल सोर्सेस या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले। त्यामध्ये या पत्राची सत्यता यंत्रणा तपासत आहे। मात्र परदेशी राजकीय किंवा वैचारिक संघटनांचा सहभाग असल्यास त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले। कथित पत्राची तपासणी केल्यानंतर अल्ट न्यूजला अनेक विसंगती आढळल्या। सर्वप्रथम पत्राच्या शीर्षकात बांगलादेश या शब्दाचे स्पेलिंग चुकीचे लिहून बांगलादेशे असे नमूद करण्यात आले आहे। पत्रावरील जमात-ए-इस्लामीचा लोगो हा पक्षाच्या अधिकृत लोगोशी जुळत नाही। यानंतर बांगलादेश जमात-ए-इस्लामीच्या अधिकृत एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर अकाउंटवरून हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियावर फिरत असलेल्या बनावट पत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ही दिशाभूल करणारी मोहीम तत्काळ थांबवावी। पक्षाने असेही स्पष्ट केले आहे की या कथित पत्रात त्यांचा अधिकृत नोंदणीकृत पत्ता किंवा संदर्भ क्रमांक नाही, जे त्यांच्या प्रत्येक अधिकृत पत्रात असणे आवश्यक असते। तसेच पत्राचा संपूर्ण फॉर्मॅट आणि डिझाईन जमात-ए-इस्लामीच्या अधिकृत लेटरहेडशी जुळत नाही। याशिवाय अल्ट न्यूजने हे पत्र साइट इंजिन, हाईव्ह मॉडरेशन आणि ट्रूथ स्कॅन या AI डिटेक्शन साधनाद्वारे तपासले। सर्व तपासण्यांमधून हे पत्र बहुधा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले असल्याचे संकेत मिळाले। बांगलादेशातील जमात-ए-इस्लामी यांनी भारतातील सीजेपी नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे। या दाव्याचा आधार म्हणून सोशल मीडियावर प्रसारित केलेले कथित पत्र बनावट असून ते AIच्या मदतीने तयार केलेले असण्याची दाट शक्यता आहे। रिपब्लिक, न्यूज 18 आणि न्यूज एक्स यांसारख्या काही वृत्तसंस्थांनी या दाव्याची पडताळणी न करता त्यांचे प्रसारण करून चुकीची माहिती अधिक पसरवल्याचे अल्ट न्यूजने नमूद केले आहे।